हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, तुम्हाला जर महाज्योतीचा अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये मी कम्प्लिटली सांगणार आहे. महाज्योतीद्वारा व्हेरियस एक्झामिनेशन्स घेऊन तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते, विद्यावेतन दिलं जातं, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये त्याची मदत होईल. आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा हे सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, पहिल्यांदा अर्ज करण्यासाठी तुम्हाला बेसिकली महाज्योतीचा जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला bartcet.in/महाज्योती या वेबसाईटवर यायचं आहे. बघा, बार्टीच्याच वेबसाईटवर यायचं आहे, पण तिथेच तुम्हाला स्लॅश करून हे महाज्योती असं लिहून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्ही याच वेबसाईटला याल. इथे आल्यानंतर अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर ज्या कोणत्या एक्झामसाठी फॉर्म भरायचा आहे तो भरावा लागेल. पहिल्यांदा इथेच बघा रजिस्टरचा एक ऑप्शन दिसतो, त्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये माहिती भरा. यामध्ये तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचा ईमेल पुन्हा टाकायचा, मोबाईल नंबर तो देखील पुन्हा, आणि OTP एक जनरेट करायचा. OTP इथे टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करायचा. सिंपल स्टेप्स आहेत, अगदी इझिली होऊन जातं. ईमेल, मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकावा लागेल. OTP टाकून झाल्यानंतर इथं तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे असं तुम्हाला मेसेज येईल. इथे तुमचा लॉग इन ID तुमचा ईमेल असेल आणि एक पासवर्ड तुम्हाला रँडम पासवर्ड मिळणार आहे, तो तुम्हाला चेंज करावा लागेल. तुम्हाला हा पासवर्ड चेंज करण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे चेंज पासवर्डचा, त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. इथे तुम्हाला ओल्ड पासवर्ड टाकावा लागेल, जो की आता दिसला आपल्याला. त्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड कोणता टाकायचा आहे ते 2 वेळा इथं टाकून चेंज पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे. ओल्ड पासवर्ड एकदा टाकल्यानंतर न्यू पासवर्ड 2दा टाकायचा आणि चेंज पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं. बघा, पासवर्ड चेंज सक्सेसफुली असा एक पॉपअप येतो, त्यावर ओके करायचं. नंतर बघा, आता तुम्ही लॉग इनच्या पेजला याल. या लॉग इनच्या पेजला आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली साइन इन इथून करू शकतात, तुमचा जो युजर ID आणि पासवर्ड आहे तो टाकून. युजर ID पासवर्ड टाकून झाल्यानंतर साइन इन या बटनावर क्लिक करा. साइन इन केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म इथे येईल. इथे तुम्हाला आधी तुमच्या बेसिक डिटेल्स भरायच्या आहे, ज्यामध्ये तुमचं नाव टाकलेलं ऑलरेडी येईल, डेट ऑफ बर्थ ऑलरेडी येईल, तुमच्या फादरचं नेम आणि मदरचं नेम तुम्हाला इथे टाकावं लागेल. त्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची इंडियन, आणि तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथे मॅरिटल स्टेटस, तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड, आणि मॅरिड असाल तर तुम्हाला इथे तुमच्या स्पाऊसचं नेम टाकावं लागेल, म्हणजे तुमच्या पती किंवा पत्नीचं नाव तुम्हाला इथे टाकावं लागेल. आणि जर अनमॅरिड असाल तर इथे तसा ऑप्शन येणार नाही. तुम्ही तुमच्या नावामध्ये बदल केलेला आहे का, असेल तर यस करा आणि चेंज झालेलं नेम इथे टाका. महिलांच्या बाबतीत हे असतं, लग्न झाल्यानंतर त्यांचं नेम चेंज होतं, त्यामुळे ते यस करू शकतात त्यांच्याकडे जर व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तर. नसेल तर नो करा. त्यानंतर ॲडव्हान्स डिटेल्स आहेत. इथे तुमच्या नेम ऑफ द इन्स्टिट्यूट तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजेच महाज्योतीचा आपण फॉर्म भरता येतो तिथे महाज्योतीच टाकावं लागेल. नेम ऑफ द स्कीम, कोणत्या स्कीमचा तुम्हाला अर्ज करायचा आहे ते इथे टाकावं लागेल. बघा, तुम्ही विविध प्रकारच्या स्कीम्सचे अर्ज करू शकतात. मग तिथे सर्व या स्कीम्स ज्या येतात त्या दिसतात आपल्याला. बघा, इथं UPSC आहे, MPSC आहे आणि MPSC ग्रुप B आणि C आहे. तर या तीनहीसाठी तुम्ही इथे अर्ज करू शकतात. तुम्हाला 1 बाय 1 जावं लागेल जर तिन्हीसाठी अर्ज करायचा आहे तर. एकाच लॉग इनमध्ये तुमचं हे होणार नाही. सो पहिल्यांदा आपण MPSC सिव्हिल सर्व्हिसेस सिलेक्ट करूया, UPSC. तर आपल्या केसमध्ये पहिल्यांदा आपण UPSC सिलेक्ट करून आपली कॅटेगरी जी आहे ती चूज करणार आहोत. सो कॅटेगरी जी तुमची असेल ती इथे टाकायची. त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट टाकावी लागते. सो कास्ट तुमची जी असेल ती यामध्ये शोधायची आणि टाकायची. असे टाकून झाल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असा ऑप्शन तुम्हाला इथे निवडावं लागेल. यस करायचं जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर. जर तुम्ही ओपन कॅटेगरी असाल तर इथे कुठलेही अशा प्रकारचे ऑप्शन येणार नाही, डायरेक्टली तुम्ही पुढे जाऊ शकाल. कास्ट सर्टिफिकेट नंबर इथे तुम्हाला टाकावा लागेल. सो कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा. कास्ट सर्टिफिकेट कोणत्या ऑथॉरिटीने इश्यू केलेला आहे तर इथे ते टाकायचं. बघा, तहसीलदारने का नायब तहसीलदारने, डेप्युटी कलेक्टरने, हे सर्व तुम्ही टाकू शकतात. यामध्ये जर तुमचं नसेल तर ऑदर्समध्ये टाकून तुम्हाला इथे ते टाईप करून टाकावं लागेल. सो इथे आपण आता कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकूया. कास्टच्या डिटेल्स टाकून झाल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स इथे टाकावे लागतील. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर यस करा, नसेल तर नो करा. हा ऑप्शन इथे मॅन्डेटरी नाही, म्हणजेच याला स्टार केलेला नाही. तुम्ही टाकू देखील शकतात अथवा याला असाच सोडून देऊ शकतात.
यस केल्यानंतर तुम्हाला इथे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल, तुमचा व्हॅलिडिटी इश्यू डेट टाकावी लागेल, कोणती ऑथॉरिटीने तुमचं व्हॅलिडिटी इश्यू केलेली आहे आणि डोमेसाईलच्या डिटेल्स नंतर भरावे लागतील. मित्रांनो, यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी इश्यूइंग ऑथॉरिटीज खूप कमी दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही ऑदर्स करून तुमचं मॅन्युअली टाईप करून टाकून घ्यायचं आहे. कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स टाकून झाल्यानंतर तुम्हाला डोमेसाईल डिटेल्स इथे टाकावे लागतील. आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र इथे यस करायचं आणि त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट आहे का हे टाकावं लागेल. सो ते कम्प्लिटली फिल करायचं. डिटेल्स टाकून झाल्यानंतर इथे फिजिकली डिसेबल पर्सनसाठी एक ऑप्शन आहे. फिजिकली डिसेबल असाल तर यस करा, नसल्यास नो करा. जर यस केलं तुम्ही तर तुम्हाला टाईप ऑफ डिसेबिलिटीज वगैरे इथे भरावे लागतील, नसाल तर नो करा. त्यानंतर आर यू ॲन ऑर्फन चाइल्ड म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, असाल तर यस, नसाल तर नो. त्यानंतर हॅव यू टेकन ॲडमिशन ऑर बेनिफिट ऑफ एनी कोर्स फॉर प्रिपेरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अर्लियर म्हणजे तुम्ही कोणत्याही इतर योजनेचा किंवा कोर्सचा बेनिफिट घेतला आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. तुम्ही हा फॉर्म भरत आहात म्हणजे मी गृहीत धरतो आहे की तुम्ही याआधी कोणताही बेनिफिट असा घेतला नाही. जर यस केलं तुम्ही तर तुम्हाला इथे कोणत्या परीक्षेसाठी घेतला होता हे सिलेक्ट करावं लागतं. आपल्या केसमध्ये नोच असेल कारण एकचदा तुम्हाला हा बेनिफिट घेता येतो. आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तुम्ही गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहात का, तर ऑब्व्हियसली नसणार आहात. डू यू हॅव नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असं आहे का, असेल तर यस करा, जेणेकरून तुम्हाला कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतील. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नंबर इथे टाकावा लागेल आणि कोणत्या ऑथॉरिटीने इश्यू केलेला आहे ते इथे टाकावं लागेल. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नंबर जो असतो तो तुमच्या सर्टिफिकेटच्या लेफ्ट साईडला वरती असतो, आउटवर्ड नंबर म्हणून, तो तुम्ही इथे टाकू शकतात. त्यानंतर कोणी इश्यू केलं ते टाकायचं आहे आणि इथे जो टिकमार्क आहे तो करायचा आहे बघा, आय हिअर बाय डिक्लेअर दॅटवर, आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर इथे तुम्हाला येईल आणि अन्यथा डायरेक्टली ते पुढे जाईल. इथे तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस तुम्हाला आता इथे टाकावे लागेल. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबर तुमचा जो ऑलरेडी तुम्ही OTPसाठी टाकला होता तो येईल. इथे अल्टरनेट मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही दुसरा देखील मोबाईल नंबर इथे टाकू शकतात. सो आपण तो नंबर टाकूया. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे, करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस. तुमचा दोघंही ॲड्रेस जर सेम असेल तर फक्त या एका टिकमध्ये तुम्ही दोन्ही ॲड्रेस एकाच वेळेस भरू शकतात. सो इथे टिक करायचं आणि तुमचा ॲड्रेस व्यवस्थित फिलअप करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला एक्झाम सिटीचे 5 प्रेफरन्स इथे भरावे लागतील. तुम्हाला ज्या ठिकाणी एक्झाम द्यायची असेल तर ते ठिकाण सर्वात वर ठेवा. त्यानंतर ते नाही मिळालं तर ऑदर तुमच्यासाठी कन्सिडर केल्या जातील. एक्झाम सिटी प्रेफरन्स टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजला याल. इथे तुम्हाला तुमच्या SSCच्या, HSCच्या, ग्रॅज्युएशनच्या आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स टाकण्यासाठी एक फॉर्म येतो. तर त्या सर्व डिटेल्स काळजीपूर्वक टाकायच्या. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला 10th म्हणजेच SSCच्या टाकून दाखवतो. इथे तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. मग स्ट्रीम तुमची SSCला जनरलच असते सर्वांची, काहींची वोकेशनल असते, काहींचे ओपन स्कूल असतात, तर ते इथे सिलेक्ट करा. जनरल करून पासिंग इयर कोणतं आहे तुमचं ते इथे सिलेक्ट करा. बोर्ड और युनिव्हर्सिटी तुमची कोणती होती, स्टेट बोर्ड का, CBSC की ICSC, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन स्कूल, यापैकी जी असेल ती सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज होते 10वीला किंवा CGPA ग्रेड असेल तर ते सिलेक्ट करा. मॅक्झिमम मार्क्स किती होते परीक्षेला आणि तुम्हाला त्यापैकी किती मिळाले हे टाका. इथे जर 10वीचं असेल तर तुमचं जर बेस्ट ऑफ 5 क्रायटेरिया असेल तर तुम्ही इथे मॅक्झिमम मार्क्स 500 टाकायचे आणि 500पैकी किती मिळालेले आहे ते इथे टाकायचे, म्हणजे जेणेकरून तुमचे पर्सेंटेज जे आहे ते व्यवस्थित येतील. अशाच प्रकारे तुम्हाला 12वीचं टाकावं लागेल. इथे आर्ट, कॉमर्स, सायन्स सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इयर सिलेक्ट करायचं कोणतं होतं. इयर सिलेक्ट केल्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं. सेम पर्सेंटेज, मॅक्झिमम मार्क्स जे सर्टिफिकेटमध्ये असतील ते टाकायचे आणि किती गुण मिळाले ते टाकायचे. ॲटोमॅटिक पर्सेंटेज इथे येऊन जातील. सेम ग्रॅज्युएशन आणि सेम पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. ग्रॅज्युएशनचं टाकणे गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुम्ही इथे ऑप्शनल असते, म्हणजे ज्यांचं झाले असेल तेच टाका, नसेल झालं त्यांना तर टाकण्यासाठी पर्यायच नाही. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला याल तुम्ही, ती म्हणजेच अपलोड डॉक्युमेंट्सची. मित्रांनो इथे तुम्हाला खूप सारे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, जसं की तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर सही आणि तुमचे इतर सर्टिफिकेट्स. बघा, पासपोर्ट साईज फोटो जो असेल तो .jpg फॉर्मॅटचा असावा आणि 100 KBच्या आतच तो असावा. जी तुमची सिग्नेचर असेल ती JPG फॉर्मॅटची असावी आणि 80 KBच्या आतच ती असावी. त्यानंतर तुमच्या 10वीचं जे सर्टिफिकेट असेल किंवा मार्कशीट असेल यापैकी कुठलंही तुम्ही अपलोड करू शकतात. ते PDF फॉर्मॅटमध्ये असावं आणि 300 KBचं असावं. यानंतर पुढे जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ते सर्व PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि 300 KBच्या आतच ती PDF फाईल साईज पाहिजे.
10वीचं मार्कशीट झाल्यानंतर तुम्हाला 12वीचं इथं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, त्यानंतर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट टाकावं लागेल. त्यानंतर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड फ्रंट आणि बॅक दोघंही जे आहेत त्यांची PDF बनवून टाकावं लागेल. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला विदिन 300 KB टाकायचे आहेत. आणि नॉन क्रिमिलियर देखील लास्टला तुम्हाला जर ॲप्लिकेबल असेल तर ते टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड कराल तेव्हा इथे तुम्हाला एक ग्रीन कलरची टिक दिसेल. ग्रीन कलरची टिक म्हणजे तुमचे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेजला जाल, जो म्हणजे तुमचं संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म असेल. ॲप्लिकेशन फॉर्म चेक करायचा, त्यामध्ये काही मिस्टेक्स आहेत का ते बघायचं, आणि जर मिस्टेक्स असतील तर मॉडिफाय या बटनावर क्लिक करून तुम्ही त्यामध्ये बदल देखील करू शकतात. सर्व व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे सबमिटचं एक बटन दिसतं, त्यावर क्लिक करावं लागेल. ऑल द डिटेल्स आर करेक्ट. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुमच्या पुढे एक पॉपअप येईल, त्यामध्ये तुम्हाला ओके म्हणावं लागेल. ओके केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन ID, स्कीम नेम आणि स्टेटस इथे येईल. इथे तुम्हाला एक प्रिंट करून घ्यायचं आहे, जेणेकरून फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला ते कामात येईल. त्यासाठी सिम्पली प्रिंट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि डायरेक्टली खाली स्क्रॉल करून प्रिंट या बटनावर पुन्हा क्लिक करायचं आहे. प्रिंट करून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर आणखी दुसऱ्या स्कीमसाठी अप्लाय करायचं असेल तर इथे खाली एक डायरेक्टली ऑप्शन येतो अप्लाय फॉर न्यू स्कीम. त्या अप्लाय फॉर न्यू स्कीमवर क्लिक करून तुम्ही लगेचच दुसऱ्या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे देअर इज अशी लिमिट नाही आहे तिथे की तुम्ही फक्तच UPSCला अप्लाय करू शकता किंवा MPSCला. तुम्ही सर्व फॉर्मला अप्लाय करू शकतात, महाज्योती अंडर जर तुम्ही येत असाल तर. त्यानंतर न्यू स्कीमसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर इथे क्लिक करायचं. त्यानंतर स्कीम सिलेक्ट करायची कोणती आहे, स्टेट सर्व्हिस आपण करून बघूया आणि प्रोसीड करूया. प्रोसीड केल्यानंतर इथे ॲप्लिकेशन फॉर्म डायरेक्टली तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म येईल आणि यामध्ये तुम्हाला या डिटेल्स पुन्हा भराव्या लागतील, जसं की फादर नेम, मदर नेम, नॅशनॅलिटी ज्या आपण ऑलरेडी टाकल्या बघा, त्या पुन्हा इथे कराव्या लागतील आणि सेव्ह अँड नेक्स्ट करावं लागेल. यानंतरच्या स्टेप मी तुम्हाला पुढे सांगतो. त्यानंतर सेम डिटेल्स भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. जर तुम्ही लॅपटॉपवर फॉर्म भरत असाल तर इथे ऑलरेडी फिल झालेलं तुम्हाला दिसेल. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा त्याच स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे. इथे फक्त डायरेक्टली सेंटर्स तुमचे ऑलरेडी टाकलेले येतील, तुम्हाला ॲड्रेस वगैरे पुन्हा टाकावा लागेल. डॉक्युमेंट्स अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेपला तुम्ही याल, ती म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म, आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ओके म्हणा. त्यानंतर बघा तुमच्या इथे दोघंही जे ॲप्लिकेशन्स आहेत ते दिसतील आणि तुम्ही ते स्टेटस म्हणून प्रिंट देखील करू शकतात. अशाच प्रकारे तुम्ही सर्व स्कीमसाठी देखील अप्लाय करू शकतात एकाच संस्थेच्या. तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजेच अगदीच रजिस्ट्रेशनपासून तर प्रिंट घेईपर्यंत फॉर्म कसा भरायचा हे इन डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.